नमस्कार. न्यूज 24 परभणी वार्तामध्ये आपले स्वागत. मी शिवाजी चव्हाण. पाहुयात आजच्या ठळक घडामोडी. पत्रकारांना शिवीगाळ व जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या शिवसेना शिंदे गटाचे खासदार संजय दिना पाटील यांचा जाहीर निषेध करत त्यांच्यावर तात्काळ कार्यवाही करावी अशी मागणी व्हॉइस ऑफ मीडिया तालुका शाखा गंगाखेड जिल्हा परभणी यांनी उपविभागीय अधिकारी गंगाखेड यांना निवेदन देऊन केली आहे. लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून ओळख असणाऱ्या पत्रकारांना धमकावणाऱ्या नेत्यांना खासदार संजय दिना पाटील यांच्यावर तात्काळ कारवाई करावी अशी मागणी पत्रकार संघातर्फे जोर धरत आहे. अशाच घटना घडामोडी पाहण्यासाठी आजच चॅनलला लाईक व बेल आयकॉन दाबून सबस्क्राईब करा व शेअर करा. पाहुयात पत्रकार बांधवांचे म्हणणे. लोकशाही मार्फत निवडून आले एका पक्षातून निवडून आणि गेले दुसऱ्या पक्षामध्ये असे दलबदलू खासदार संजय दिना पाटील यांनी काल पत्रकार हे आपले पत्रकार वार्तांकन करत असताना त्यांना आर्वाच्य भाषेचा वापर करत शिवीगाळ केली, तसेच त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली. या घटनेचा संपूर्ण महाराष्ट्रभरामधून सर्व पत्रकार बांधवांच्या वतीने तीव्र निषेध व्यक्त करण्यात येत आहे. याच अनुषंगानं व्हॉइस ऑफ मीडिया या आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय संदीपजी काळे सर यांनी सुद्धा काल या घटनेचा तीव्र निषेध केला आणि संपूर्ण राज्यभरामध्ये या सर्व पत्रकारांना असा आदेश दिला की आपण सर्व ऑफिसमध्ये जाऊन प्रशासकीय कार्यालयात जाऊन निवेदन सादर करत आपले तीव्र निषेध व्यक्त करावा. त्या अनुषंगाने आज या ठिकाणी गंगाखेड व्हॉइस ऑफ मीडिया साप्ताहिक विंगच्या वतीने आम्ही सर्व पत्रकार बांधव आज उपविभागीय अधिकारी तसेच तहसीलदार यांना निवेदन सादर केलं आहे आणि ह्या घटनेचा आम्ही तीव्र निषेध व्यक्त केला आहे. काल आदरणीय मुख्यमंत्री साहेबांनी एक फक्त काय म्हणून त्याला आपण पत्रकाराला प्रश्नाचं उत्तर देताना फक्त म्हणले की त्याने दिलगिरी व्यक्त केली असो, पण त्यांनी असं मनातून अशी माफी वगैरे काही मागितली नाही, फक्त दिलगिरी व्यक्त केलेली आहे. पत्रकारांवर वारंवार अशी आर्वाच्य भाषेचा वापर या लोकप्रतिनिधीचा होत असून या घटनेचा आम्ही गंगाखेड व्हॉइस ऑफ मीडियाच्या वतीने तीव्र निषेध व्यक्त करतो आणि इथून पुढे लोकप्रतिनिधींना आपण आळा घालावा आम्ही अशी या ठिकाणी मागणी करतो. बरोबर. आजचे बातमीपत्र संपले. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात.